बातमी पुण्यातून आहे। पुण्यामध्ये भोंदूबाबानं एका दाम्पत्याला तब्बल 14 कोटी रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। त्यानंतर या प्रकरणातील अनेक धक्कादायक खुलासे आता समोर येऊ लागलेत। हा भोंदूबाबा मुळात होता कोण, त्यानं आणि त्याच्या सहकाऱ्यांनी मिळून डोळस दाम्पत्याला नेमकं कसं लुटलं, आपली श्रद्धा अंधश्रद्धा बनली तर काय परिणाम होतात, जाणून घेण्यासाठी पाहूयात हा एक रिपोर्ट। अंधश्रद्धा म्हणजे नेमकं काय या प्रश्नाचं उत्तर पुण्यातल्या डोळस दाम्पत्याकडे पाहिलं की मिळतं। गतिमंद आणि आजारी असलेल्या मुलींना बरं करतो म्हणून एका भोंदूबाबानं या डोळस दाम्पत्याला थोडा नाही तर तब्बल 14 कोटी रुपयांचा गंडा घातलाय। शेवटी आई बाप असते, मुली बऱ्या व्हाव्यात म्हणून त्यांनी विश्वास ठेवला आणि त्यांचा विश्वासघात झाला। दीपक डोळस आणि त्यांची पत्नी 2018ला लंडनहून भारतात आले। एका भजनी मंडळाच्या माध्यमातून ते राजेंद्र खडके आणि वेदिका पंढरपूरकर यांच्याकडे गेले। राजेंद्र खडके या भोंदूबाबानं वेदिकाच्या अंगात शंकर महाराज येतात आणि ती तुझ्या मुलींना बरं करेल असं सांगितलं। पण गेल्या 7 वर्षात मुली बरं होणं तर सोडाच, डोळस कुटुंबाला एक एक करून आपलं सगळं कसं विकावं लागलं त्यांच्याच तोंडून ऐका। 2018 पासून आम्ही संपर्कात आहोत। त्याच्या आधी आम्ही UK मध्ये होतो, आमचं घर होतं तिथे। मुलींच्या याच्यासाठी आम्ही चांगल्या याच्यासाठी इंडियामध्ये आलो होतो की चांगले व्हावं म्हणून। मोठी मुलगी माझी जी आहे ती तुम्हाला दिसतेच आहे की ती मतिमंद आहे, अपंग आहे आणि छोटीला केसांचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यासाठी आम्ही वापस आलो होतो। त्या दरम्यान यांच्याशी भेट झाली, दीपक खडके वेदिका पंढरपूरकर त्यांनी आश्वासन दिलं होतं आम्हाला चांगले होईल म्हणून। आणि एवढ्या याच्यात त्यांनी बरीच आमची फसवणूक केली वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये। पूर्ण मिळून 13 ते 14 कोटीचा आमचे पैसे त्यांना RTGS थ्रू, ऑनलाईन थ्रू, आमची प्रॉपर्टीज, FD, LIC सगळं गेलं आमचं। 2018 पासून डोळस दाम्पत्याची फसवणूक कशी होत गेली? फक्त बँकेतीलच ठेवी किंवा जवळचे पैसेच गेले नाहीत तर त्यांना लंडनमधील त्यांचं 3.25 कोटी रुपयांचं घरही विकावं लागलं। हे सगळं नेमकं कसं घडलं तेही दीपक डोळस यांनी सांगितलंय। दीपक खडके म्हणाले की वेदिका पंढरपूरकर ही शंकर महाराजांची मुलगी आहे, तिच्या अंगात शंकर महाराज यायचे एक दीड तास। त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की ह्या मुलीत बऱ्या होतील म्हणून, दोन्ही ही आणि आमची छोटी, आणि तुमचं सगळं चांगलं होईल म्हणून। त्यासाठी तुम्ही तुमचे जे बँकेतले जे ॲसेट्स आहेत, पैसे आहेत, हे तुमच्या बँकेत ठेवायला नाही पाहिजे, कारण तो दोष लागतोय म्हणे मुलींना, त्यांचा आजार सिव्हिअर आहे। त्यामुळे त्यांनी आम्हाला पैसे सगळे काढून त्यांच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करायला लावले। असे टप्प्याटप्प्यामध्ये त्यांनी 2018 पासून ते 2025 पर्यंत आम्हाला हे करायला लावलं। देवावर श्रद्धा ठेवली पण देवाचे स्वघोषित मॅनेजर म्हणून बसलेल्या अशा भोंदूबाबांमुळे डोळस यांच्यावर आज अश्रू ढाळण्याची वेळ आली आहे। ॲक्च्युली सर, मॅडम, माझा गजानन महाराज आणि आमचा गोंदवलेकर महाराजांना खूप विश्वास आहे। आम्ही त्यांना गुरु माऊली मानतो। आता तुम्ही मला सांगा, तुमची माऊली अशी असते का? कोणती गुरु माऊली असते का? तुम्हाला लुबाडून तुम्हाला रस्त्यावर आणावं अशी असते का माऊली सर? आता तुम्ही बघा आता हे काय परिस्थिती आहे त्या मुलीची। आम्ही रस्त्यावर आलोय, तुम्ही आम्हाला मदत करा यामधनं बाहेर काढण्यासाठी। पोलीस यंत्रणा आम्हाला मदत करते, आम्हाला प्लीज तेवढी रिक्वेस्ट आहे की एवढं आम्हाला याच्यातनं फक्त रिकव्हरी जरी आमची झाली तरी आम्हाला आमचं जीवन जगू द्या। म्हणजे आम्ही आमच्या हिशोबाने आमच्या मुलीकडे पैसे लागतात मॅडम सगळ्यांना हे करायला। आज आमच्याकडे घर नाही आहे। आता राजेंद्र खडके आणि वेदिका पंढरपूरकर या भोंदूंबद्दल एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। वेदिका पंढरपूरकर आणि कुणाल पंढरपूरकर यांचा पुण्यात सानवी फूड्स नावानं मसाल्यांचा व्यवसाय होता। पुण्यातील अनेक ग्रोसरी शॉप्समध्ये, पुण्यातील प्रसिद्ध ग्राहक पेठेत हे मसाले मिळायचे। तर भोंदूबाबा राजेंद्र खडके याचा चुरमुऱ्याचा व्यवसाय होता, तो मूळचा नाशिकचा। चुरमुरे विकणारा राजेंद्र खडके पुढे भोंदूबाबा बनला। वेदिका आणि तिचा नवरा कुणाल पंढरपूरकर आधी कोथरूडमधील शिक्षक नगरमध्ये भाड्यानं राहत होते। वेदिका आणि भोंदूबाबा यांची भेट कशी झाली हे अद्याप स्पष्ट नाही आहे। कुणाल पंढरपूरकर लोकांना फसवून मिळालेले पैसे आपल्या खात्यात घेत होता। लोकांची फसवणूक केल्यानंतर मिळालेल्या पैशातून कोथरूडमध्ये त्यांना आलिशान बंगला घेतला। कोथरूडमधील या बंगल्याची किंमत किमान 8 कोटी आहे। आता डोळस दाम्पत्याला न्याय मिळणार का? भोंदूंनी लुबाडलेले त्यांचे पैसे त्यांना परत मिळणार का हा प्रश्न आहेच। पण अशा भोंदूबाबांच्या आहारी जाऊन आपण किती फसायचं, त्यांच्यावर किती अंधविश्वास ठेवायचा
हे प्रत्येकानं ठरवणं गरजेचं आहे. रेवती हिंगवेसह ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, पुणे.